पर्याय म्हणजे पहिले तर तुम्ही वापरणं बंद करा. तुम्हाला भाजी आणायला काय बिघडत होती कपड्याच्या पिशवीत, तुम्ही म्हणजे तुम्ही नाही पब्लिक, तर तुम्ही आणायचं पब्लिकनी स्वतःहून अवेअरनेस करा. त्यांच्याकडे जे प्लास्टिक आहे तुम्हाला सांगितलं नाही शासनाने की ओला कचरा सुका कचरा वेगळा करा. म्हणजे आम्ही जेव्हा डम्पिंग यार्डमध्ये ते टाकतो तेव्हा त्याच्यामध्ये प्लास्टिक येत नाही. आज लिगसी प्लास्टिकचा फार मोठा विषय आहे आणि त्यामुळे याला अवेअरनेस आणि जबाबदारीने सगळ्यांनी भान ठेवून करणं हे महत्त्वाचं पहिलं पाऊल आहे. आणि त्याला पर्याय तर शोधत असतो आपण. पहिले तर पिशवीला पर्याय कापडी पिशवी आहे आणि आता दुधाच्या आणि या पिशव्या ह्या एक सिंगल यूज नसाव्या त्याच्याकडे आमचं वरच्यावर जोर असणार आहे. तो आपण प्रश्न सगळ्यांचे प्रश्न करून त्याच्यावर निवांत उत्तर देईल. मला हा विषय जरा फार पर्सनल येतो, मला माहिती घ्यायला पण देखील आम्ही माहिती घेतली. कसं तर म्हणजे राज्याची पत्रकार परिषद वेगवेगळ्या योजना सांगितल्या, नो डाऊट त्या प्रभावी आहेत, पण बऱ्याच योजनांची वास्तविक ग्राउंड लेवलवरची परिस्थिती थोडी वेगळी आहे. उदाहरण द्यायला झालं तुम्ही स्वच्छतेचं उदाहरण दिलं, काही सेलिब्रिटी हाती तुम्ही झाडू दिला, पण स्वच्छतेसाठी जो निधी दिला तो स्थानिक स्वराज्य संस्थांना तो शासनाने 2 वर्षापासून रोखून ठेवलेला आहे. उज्ज्वला गॅस योजनेच्या अंतर्गत अनेक महिला रिसीव्ह करू शकत नाही, हा एक आरोप होतो आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट व्हायचं झालं नाही, या संदर्भात काही मूल्यमापन गेल्या 10-11 वर्षाचं आपलं काय ग्राउंड लेवलवर वास्तविकता करतोय का? प्रश्न लांब असतात, उत्तर लांब तेवढं देता येत नाही कारण आपले प्रश्न चालू आहे. विषय असा आहे की तुम्ही जे नाही झाले त्याच्यावर बोट ठेवताय, जे झालंय ते बघत नाही. एक मिनिट, मला आता बोलताना आपलं काही संभाषण त्याचा प्रेस आहे, आपला प्रश्न आला मी उत्तर देते. आपण जे नाही झालं त्याच्यावर व्यवस्थित बोट ठेवू शकता, म्हणजे जे नाही झालं ते आपल्याला लक्षात येतं, म्हणजे झालं त्याची संख्या खूप आहे. जर आमचे गॅसचे कनेक्शन एवढ्या लोकांना मिळालेच नसते तर ते गॅस कनेक्शन कोणाला नाही मिळाले आपल्याला सांगता आलं नसतं. जर गॅस कनेक्शनचा विषय आता 50% सबसिडी सुद्धा शासनाने सिलेंडरवर दिलेली आहे, तर ते आपण बाजारता विसरून जात आहोत. त्यामुळे सामान्य माणसाचं जीवन काहीच नाही दिलं असतं तर चाललं असतं, पण 4 लोक राहिले नाही असं नाही आपण त्याचा ॲटिट्यूड शकत. शासनाचा निर्णय हा मेजॉरिटी लोकांना फायद्याचा करावा असा तो ॲटिट्यूड आहे. त्यामुळे असंख्य लोकांना, करोडो लोकांना सिलेंडर मिळाले. सिलेंडर परवडत नसेल तर त्याच्यावर सबसिडी राज्य शासनाने आपली आणि केंद्र शासनाने दिलेली आहे, त्यामुळे ते परवडण्याजोगे करण्याचा योग आला. स्वच्छताच्या संदर्भामध्ये मी स्वतः ग्रामविकास होते. महाराष्ट्राला राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळाला. जेवढे टार्गेट लोकसंख्येप्रमाणे शौचालय होते तेवढे शौचालय आपण नसले. आता ते लोकांनी सुद्धा जे शौचालय वापरणं आणि स्वच्छ ठेवणं ही तर नागरिक म्हणून त्यांची जबाबदारी आहे. स्वच्छतेचा निधी जे आपण म्हणतो तो शौचालयाचा विषय नाही, तो कदाचित इथल्या स्वच्छतेचा असेल. त्याची मला माहिती घ्यावी लागेल, मी त्याच्यावर उत्तर द्यायला मी इथली महापौर किंवा इथली लोकल पेशंट असल्यामुळे मी त्याचे उत्तर देण्यासाठी असं